मंडळी, गौरवच्या वाढदिवसाला एक वेळ शुभेच्छा पोहोचत नाही, पण त्याचे मित्र नक्कीच पोचतात. चला तर बघूया आज ते काय सावळा गोंधळ घालतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इब्लिस कलाकारांना. वाह, गौरव, काय ग? गौरव कुठे आणलंय सरी तू 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 प्रत्येक वेळी जंगलात का घेऊन येतोस मला ना कळत नाही. मला खूप भीती वाटते. अरे असं काय करतोस तू? इथे खूप प्राणी प्राण्याच्या मनात आलं की शिकार करायची आणि आपल्यावर हल्ला केला तर. शांत हो, शांत हो बेबी, डोंट वरी, मी आहे ना. अगे नॅशनल पार्काचे जंगल आहे. इथे शिकार करणारे वाघ कमी आणि गुलू गुलू करणारे शिकार जास्त असतात. म्हणजे हे बस, नंतर सांगतो. बस ना, कशाला काळजी करतेस, मी आहे ना. तसे आता सगळे प्राणी झोपले असतील. एवढं लवकर का? चंद्र आलाय ना जंगलात, त्यांना वाटलं असेल रात्र झाली म्हणून. तुझं पण ना एवढ्या डेंजरस सिच्युएशन मध्ये कसं काय तुला फ्लर्टिंग सुचतं ना. पण ठीक आहे, म्हणजे मला आवडलंय की तू मला जंगलात घेऊन आलाय. हो. तू जर मला मॉल मध्ये कॅफे मध्ये घेऊन गेला असतास ना, मला नसतं आवडलं. आणि मला परवडलं पण नसतं. लोकांनी आपल्याला बघितलं असतं, मग चर्चा झाली असती, मग परवडलं असतं का आपल्याला? बरोबर आहे. म्हणून मी तुला इथं आणलंय. बरोबर आहे. ए शिवा, हा, तुला पक्षी आवडतात ना? या तुला कसं माहिती? मी तुझं प्रोफाईल बघितलंय. स्टॉक. तू मला एक गोष्ट सांग रे, तुझं 2 दिवसांनी वाढदिवस आहे ना, मग 2 दिवस आधीच का आलोय आपण? आणि मुळात आपण दोघं का आलोय? तुझे कोणी मित्र नाहीयेत का? नको, ते भिकाणाचं नाव नको काढू ग. जाम दुखी आहे मी, तुला काय सांगू. का? प्रत्येक बर्थडेला माझे नागे मित्र येतात आणि माझ्या बर्थडेची वाट लावतात. म्हणून मी आज 2 दिवस आधीच आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे ते आपले नागे मित्र आहेत ना, 2 दिवस मला शोधत बसतील. काय झालं? त्यांचं नाव घेतलं म्हणून थुकलो. पण शिवाय एक बोलू काय रंग, काय सुंदर दिसतेस यार तू. तुला बघून एक शेर आठवला यार मी. इर्शाद. अरे अरे कांतीशाच्या पिक्चर मधले ऍक्टर बाजूला. अरे चिमट्या करू रे. ऐका, सोडा मला, सोडा मला, सोडा खाली, सोडा. अरे ऐका, तुम्ही सगळे इकडे कसे काय आलात रे? माझा बर्थडे तर परवा आहे ना, इकडे कसे काय आलात? माहितीये गौऱ्या, ऍडव्हान्स मध्ये विश करायला आलोय. परवा आम्हाला वेगळी कामं आहेत. तुम्हाला कधीच काम नसतात भिकाऱ्यांनो. तुम्ही फक्त माझा पाठलाग करता. तुम्ही कशाला? इकडचा पत्ता कोणी दिला तुम्हाला? गौऱ्या गौऱ्या गौऱ्या, किशा चॉकलेट ठेवल्यावर चड्डीत मुंग्या घुसणारच. आणि गौऱ्याचा बर्थडे असला की त्याचे मित्र पोहोचणार. अरे तू ए ओ हो, ही कोण मेरी जेन? काय रे गौऱ्या, मला हे कळत नाही यार, दरवेळी तुला सेम दिसणारी वेगळी मुलगी कशी काय भेटते? जसं आपण दरवेळी सेम दिसणारं स्किट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो तसंच. काय चाशनी आहे रे एकदम. मी एकदम यायला नर्वस होतो, पण मला काय माहिती ते खरवस असेल. तुमची होणारी वहिनी आहे ती खरवस बिरवस काय बोलता रे? वहिनी ओळख करून दे. हा, ओळख करतो. शिवाली, हा शिवाली, हिचं नाव शिवाली आहे. शिवाली. हाय. नाईस नेम. मी थँक्यू. राऊत, ओंकार राऊत. हॅलो ओंकार. पण लोक मला प्रेमाने रोमिओ म्हणतात. ओ रोमिओ. तू साईड लाव गौऱ्या, मला ओळख करू दे. एकच नका नाही इज्जत घालू माझ्यावर. तुम्ही इज्जत नका. हॅलो. हाय डार्लिंग. हाय डार्लिंग वहिनी. हॅलो. माय सेल्फ बने. यू कॅन कॉल मी बनाना. अरे वेलची केळ्या, इकडे ती तुला का बनाना बोलेल? तुझं नाव बने असताना तुम्ही नका ना माझी इज्जत घालू यार तिच्यासोबत. अयो इकडे ना, इकडे थोडं. हा, अरे वा, मस्त रे. Let me introduce. येस प्लीज प्लीज.
ओके. Hi, gorgeous lady. हॅलो हॅलो. काय यार वाटलं My name is Hemant. ओके हेमंत. You can call me Hemu. हेमू. नाईस नाईस नाईस. वनस्पती तुप्याच्या डब्यासारखा चेहरा असलेला माणूस. ती तुला का हे मू म्हणेल रे? का म्हणजे? आणि मुळात तू हे मू घेऊन जळगाववरून मुंबईला कुठल्या कॉन्फिडन्स नेतो रे? त्याच कॉन्फिडन्सने ज्या कॉन्फिडन्सने तू इथं हे मूग घेऊन कॉमेडी करतो. जास्त बोल नका, जास्त बोल नका. साइलेंस. बाप रे बाप. मारा मारी मत करो कुत्ते की तरह झगड़े मत करो. चिल्ड्रन मूव असाइड. मेक द वे फॉर बिग डैडी. हॅलो. हेलो. कब तक छुपेगी कैरी पत्तों की आड़ में? कभी तो आएगी मेरी कार में. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम पम. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. पम पम. Baby doll, let me introduce myself. येस प्लीज. I am sweet poison. मीठा जहर हूँ, धीरे धीरे चढ़ता हूँ. Wow, what a smile. अबे तू Shut up, you dry grape. म्हणजे मनु क्या गप्पा बा. Shut up, the silence. जब दो बड़े बात करते हैं तो बच्चे होते हैं. जब दो बड़े बात करते तो बच्चे बीच में नहीं बोला करते. एवढं सिंपल आहे यार. लेकिन पहले बच्चे पैदा होंगे, बाद में बात करेंगे गौरी. नका रे, माझी इज्जत कर. जॉनी जॉनी यस पापा. खाली का शुगर नो पापा. खोटा बोल तो नो पापा. गौरी ओपन योर माउथ. बाळा दो रे. गम्मत केली रे बाळा. तू आज जास्तच गंमत करायला लागला. आय लाईक दिस. आय आज लाईक जास्तच गंमत करायला लागला तू. गमतीत वर्षभरात राहून गेलं सगळं आजच करतोय. ऐका ना इकडे आणा. नका ना माझी नका ना माझी इज्जत घालू यार. तुमची होणारी वहिनी आहे ती शिवाली. वाहिनी. वहिनी आहे. थांब थांब थांब. भाभी आय एम युअर देवार. गिव मी वन फेवर. बापरे गौरव किती भारी आहेत तुझे फ्रेंड. भारी नाही. हे बरं झालं गाईस तुम्ही आलात. एनर्जी आली खूप. खूप बोर मारत होता. खूप बोर मारत होता. ऐका ना, ऐका तुमचं पाय पडतो यार. नका ना माझी इज्जत काढू यार. आतापर्यंत जेवढे बर्थडे केले सगळ्या गर्लफ्रेंड मी पळून लावला यार. तुमची सगळी सोय करतो ना. सगळी सोय करतो. दारूची बिरू सगळी सोय करतो. पलीकडे संजोग बाराना जा बसा दिवसभर जे प्यायचं ते प्या. हा पण आता इकडनं जा ना प्लीज यार. मला प्रायव्हसी पाहिजे. ठीक आहे वहिनी. मला या, या. वहिनी बापरे. काय झालं. आम्हाला जावं लागेल. सॉरी. का तुम्ही का जाताय. हा त्यांना जरा ठीक आहे मग तुम्ही पण आमच्यासोबत चला. काय त्याला प्रायव्हसी हवी आहे. त्याला आपण त्याची प्रायव्हसी देऊ. चला आपण इकडे मुद्दाम करतो का रे. एकटा काय करू मी जंगलात. दरवेळेस मी काहीतरी प्लॅनिंग करतो. तुम्ही आता पुरा प्लॅनिंगची वाट लावता यार. आज मी तिला जंगलात घेऊन आलोय कारण तिला पक्षी आवडतात म्हणून. आणि लगे आले गिधाड मधीच. काय सांगतो? हा बापरे. वहिनीला पक्षी आवडतात? मग आता मी कन्नडीमध्ये बोललो. नाही मला माहितीच नव्हतं. हा. मग तुला माहिती असतं तू काय केलं असतं. काय विशेष नसतं मग केलं. जा तिकडे परत उभा राहा. वहिनीला पक्षी आवडतात. होय. एक मिनिट. नका ना. वहिनी तुम्हाला पक्षी आवडतात सांगायचं ना. मी काळ्या रश्यातलं तित्तरचं मटण 1 नंबर बनवतो. बघितलं. बनाना वेडा आहेस का तू. मला पक्षी खायला नाही आवडत. मला पक्षी बघायला. गौरव कसं बोलतो. कसं बोलतो बे. तू एवढे क्यूट पक्षी खातोस बनाना. किती दुष्ट आहेस रे तू. हे मला नाही बोलायचं बनाना तुझ्याशी प्लीज जा. Get out, banana. जा, सोडलं मटण. व्हेरी गुड. सोडलं? व्हेरी गुड बनाना. व्हेरी गुड. बनाना इकडे ये. बनाना इकडे ये. आलो आलो. इथे उभा राहा. इथे इथे. हे बघ अजिबात खायचं नाही पक्ष्यांना. हा पक्ष्यांचं संवर्धन करायचं. आपण जपलं पाहिजे की नाही पक्ष्यांना. हा अजिबात खायचं नाही.
हा पक्ष्यांना जपायचं आणि पक्ष्यांचं संवर्धन करण्यासाठीच मी एक NGO स्थापन करणार आहे. विश्वात का आम्हाला तुम्ही यान सोडल्यावरती एकमेकांना ग्रीड करता एनजीओ म्हणून हा एक म्हटलं मला सांग एनजीओ म्हणजे काय? एनजीओ खाओ पिओ नाचो गाओ लाईफ एन्जॉय करो. गाईस इकडे या. नको लाभ तापा ना यार. हे बघा मी ए. गौरव हा. त्यांना माहित नाही तर सांगणं आपलं कर्तव्य आहे ना. आपण सांगायला नको. Yes. गाईस NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे असरकारी सामाजिक संस्था ज्या संस्थेतून आपण पक्ष्यांना मदत करू शकतो. म्हणून मला NGO स्थापन करायची आहे पक्ष्यांची मदत करण्यासाठी. काय यार किती भारी आहे यार शिवाली खरं म्हणजे खूपच भारी आहे. पक्ष्यांबद्दल मी सगळं सांगेन. हा. चालेल. मला सांगा तुम्हाला सलीम अली माहिती आहेत? हा गद्दारचा विलन ना सलीम अली. ए बेकारी अरे सलीम अली नाही रे तो अशरफ अली. सलीम अली म्हणजे पक्षी तज्ञ. तू शाळेत असताना कधी वर्गात बसला होता का रे? हा का तुझा मेंदू गेला होता घरटे चरायला? गौरव असं नाही करायचं. अबा, काय पण बोलतो ना तुला गं? उदाहरणं द्यायचे तर तुझ्या घरातल्यांची दे ना. पक्ष्यांच्या घरातल्यांची कसली देतोय? कसली देतो ए यार तू घबरा रे. गाईस मी सांगते सलीम अली हे खूप मोठे पक्षी तज्ञ होते. हो त्यांना बर्डमॅन ऑफ नेशन असं म्हणून ओळखलं जातं. आणि मुळात आहे ना त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 12 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आणि तो दिवस आपण राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा सुद्धा करतो. कळलं ना? जबरदस्त. ही खूप हुशार आहे खूप. ही गौऱ्या बरोबर कशी काय मला कळतच नाही यार. तुम्ही गप्प बसा. झालं तुमचं? शिवाली मला तुझा भाग व्हायचा आहे. NGOचा भाग व्हायचा आहे. आम्हाला पण व्हायचंय. आम्हाला पण. मला पण मला पण आवडेल तुम्हाला सगळ्यांना माझ्या NGOचा भाग करून घ्यायला. म्हणजे माझ्या NGO साठी असेच व्हॉलेंटियर हवेत ज्यांना पक्ष्यांबद्दल इतकी आवड आहे. ते पक्ष्यांवर खूप प्रेम करतात. NGO! मला सांगा NGOचं नाव काय ठेवायचं? प्राजक्त पक्षी. नाही पक्षी शिवाली. नाही ओके. पक्षीवाली. पक्षीवाली वडाने किती भारी. सोड त्याला. किती भारी. सोड नाही सोड. झालं तुमचं. चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूया ना नाही यार. गौरव, किती भारी नाव दिलंय त्याने. पक्षीवाली. रॉन्डिओ विथ बर्ड्स. वाव फॅन्टा दा बुलास. एक मिनिट. रॉन म्हणजे काय सांग? माझी आई रोजच म्हणते काय? रॉन्जो वाडा उष्टे काढा. श्याम तसं नाहीये. रॉन्डिओ म्हणजे भेट आणि रॉन्डिओ विथ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांसोबतची भेट. आपण पक्ष्यांना भेटायचं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे, त्यांना काय प्रॉब्लेम होतात हे आपण समजून घ्यायचं, त्यांच्याशी बोलायचं, संवाद साधायचा, गुफ्तगू करायची म्हणजे रॉन्डिओ विथ बर्ड्स. ओके. त्याच्यासाठी आपल्याला पक्ष्यांबद्दल माहित असणं खूप गरजेचं. मला सांगा पक्ष्यांबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? चला पटकन सांगा. हे पक्षी उडतात. काय डेंजर माहिती सांगितली बे. ठीक आहे असू दे बरोबर आहे. ओके. मी पक्ष्यांना चोच असते. शपथ हे तर माहितच होतं आम्हाला. ठीक आहे. बेबी डॉल. येस. पक्षी उडता उडता शी करतात. माणूस चालता चालता करत नाही. अरे यार काय बोलशील यार तू? काय पण बोलतोय? काय बोलतोय यार हा? नका ना काय पण बोलू यार. मला बर्थडे सेलिब्रेट करू द्या ना. तुम्ही जाणार इकडनं. पुरे झाला आता तुझा. तू मध्ये कशाला बोलतोय या. आमच्या? पण काय पण बोलतोय ग? प्लीज याला हकला. शिवाली म्हणते Get out. काय नाही. मला हे माझा बर्थडे सेलिब्रेट. निकाल चल. गो बॅक गौरी. कोणी होणार नाही तुझी नवरी. एका दगडात पाणी तुझी कैरी. कळलं ना? निघ. काय निघ. हा सो गाईस यांचं नेहमीच आहे यार. प्रत्येक बर्थडेला येतात आणि माझी गर्लफ्रेंड घेऊन जातात. आता मी 2 दिवस आधी बर्थडे सेलिब्रेट करतो तरी पण तिला घेऊन चाललेत. तुमची क्रिएटिव्हिटी आराम करा. 2 महिने येतात जरा शांतपणे. बेकार क्रिएटिव्हिटी आहे. हे शिवाली वा भारी परफॉर्मन्स. शिअर मॅडनेस ॲज युजल.
सुदेश दादा, कसं वाटलं परफॉर्मन्स? मला तुमच्या सर्वांवर फार जलन महसूस हो रही है, कारण आजपर्यंत मी तुम्हाला टी व्हीवर पाहिलं. कोविडपासनं किंवा त्याच्या अगोदरपासनं जर माझं मेंटल बॅलन्स कोणी बॅलन्समध्ये ठेवला असेल तर तुम्ही कलाकारांनी. थँक्यू सो मच. आणि मला आज फिरोज खान सर आपकी टीम में ले लो मुझे. आणि मी गौरवसाठी एक शेर है लिख के लाया हूँ, याद करके आया हूँ, पढ़ के सुनाऊंगा. दोस्त जिंदगी में सिर्फ दो ही बार ऐसे भाग के आता है, या तो बिन बुलाए गेस्ट हो या फिर दोस्त की आइटम बेस्ट हो. सई. कडक परफॉर्मन्स. श्याम दादा, हे कसलं ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं? मला प्लीज एकदा समजावून सांगा. इट इज क्रेझी श्याम दादा, म्हणजे तुम्ही वेगळेच माणूस होता ह्या रोलमध्ये. आणि मी तर चातक पक्षासारखी वाट बघत असते तुमच्या या कॅरेक्टरची. मी आज खूप खुश आहे. आज तुम्ही छकडीवर छकडी मारलीत. अमेझिंगली परफॉर्म श्याम दादा. बनाना आज दिन बनाना. बनाना मस्त नाव आहे, आवडलेलं आहे, हे ठेवण्यात येईल. नेहमीप्रमाणे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप मस्त होते. गंमत करत करत किंवा विनोद करत करत ज्ञानही पसरवलं, त्याची खूप मजा आली. थँक्यू. येस, थँक्यू. आम्ही खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. थँक्स अ लॉट.